चला तर मंडळी, ना बटर ना तूप ना अंड, ओव्हनची सुद्धा गरज नाही. अतिशय सोप्या सुटसुटीत पद्धतीने आज आपण विकतच्या सारखा मावा केक घरी बनवणार आहोत. जरी अगदी सोपी सुटसुटीत असली तरी चव इतकी भन्नाट आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. तुम्ही बघू शकता केक किती स्पॉन्जी झालाय ते. एवढा स्पॉन्जी केक बनवण्यासाठी छोटे छोटे टिप्स ही व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे एकही टिप तुमच्याकडून मिस होणार नाही. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. केक बनवण्याआधी सगळ्यात आधी पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आपलं पातेलं. ज्या पातेल्यामध्ये आपलं केकचं पातेलं व्यवस्थित बसेल, ज्यामध्ये आपण केक बनवणार आहोत, असं मोठं पातेलं गरम करायला ठेवायचं. यामध्ये बेसला 1 वाटीभर बारीक मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे टेम्परेचर अगदी एकसारखं असं राहतं आणि केक आपला व्यवस्थित बेक व्हायला मदत होते. चल बारीक मीठ खाली घालून घेतले, एकसारखं पसरून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनिटं हे आपल्याला पातेलं छानपैकी फ्रीट करून घ्यायचे. तोपर्यंत आपल्या केकचं बॅटर करून घेऊयात. केकचं बॅटर करण्या अगोदर आपण ज्या पातेल्यामध्ये केक बेक करायला ठेवणार आहोत त्याला व्यवस्थितपणे ग्रीसिंग करून घ्यायचे. तेल आणि मैद्याने हे ग्रीसिंग करायचं आहे. सगळ्यात आधी तेल लावून घ्यायचं. आता तेल अशा पद्धतीने लावून हाताने किंवा एखाद्या चमच्याच्या सहाय्याने पातेल्याला संपूर्णपणे आतल्या बाजूने कोट करून घ्यायचं आणि त्यावरती मैदा भुरभुरून डॅब डॅब करत संपूर्ण पातेल्याला मैदा छानपैकी डस्ट करून घ्या. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. किंवा अगदी तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो ठेवला तरीही चालेल. छानपैकी ग्रीसिंग करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा मैदा काढून घ्यायचा. एक्स्ट्राचा मैदा त्यामध्ये ठेवायचा नाही. आता यामुळे आपला केक सहजपणे डिमोल्ड व्हायला मदत होते. त्यामुळे ही स्टेप आवर्जून करा. आता घेऊयात आपला सगळ्यात महत्त्वाचा खवा. इथे मी बाजारातून खवा आणला. एकदम फ्रेश खवा आणा जेणेकरून केकची आपल्या चव खूप छान येते. आता या खव्यामधला साधारण 1 पाऊण वाटी खवा मी घेतेय. ग्रॅमवर घ्यायचं म्हटलं तर 50 ग्रॅम इथे मी खवा घेतला आहे. इथे मी 250 ग्रॅम आणला होता, त्यातला 50 ग्रॅम खवा मी इथे केकसाठी वापरणार आहे. खवा घातल्यामुळे ना केकची चव अफलातून अशी येते. विकतचा जो तुम्ही बाहेरचा केक खाता ना त्यापेक्षा कितीतरी पटीने घरचा हा मावा केक तयार होतो. चल आता हे एका वाटीमध्ये मी तोडून घेतले. आपल्याला हे बॅटरमध्ये मिक्स करायचे. आता बॅटर करण्यासाठी ज्या कपने आपण मेजरमेंट घेणार आहोत ना त्याच कपने 1/2 कप मी इथे तेल घेतले. हा कप नंतर तेलकट होईल तर त्यामध्ये मला मैदा मोजायचा आहे, म्हणून मी त्याच अंदाजाने 1/2 कप तेल घेतले. आता या तेलामध्ये घालून घ्यायचे. ज्या कपने आपण मेजरमेंट घेणार आहोत त्याच कपने 1/2 कप साखर. 1 कप मैद्यासाठी सेम कपने 1/2 कप साखर घ्यायची आहे, पिठी साखर घ्यायची आहे. आता तेल आणि पिठी साखर छानपैकी एकत्र फेटून घ्यायचं. त्याच वेळेला यामध्ये हा खवा देखील घालायचा आणि खवा सुद्धा यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा. खवा छान मिक्स व्हावा यासाठी छानपैकी बीट करून घ्या. त्याआधी तेल आणि पिठी साखर मी छानपैकी बीट करून घेतले, एकजीव करून घेतले आणि याचमध्ये मी दूधही घातले. साधारण मी इथे अर्धा कप दूध घालून घेतले. दूध अगोदर खूप जास्त घालू नका. ज्या कपने तुम्ही मेजरमेंट घेणार आहात किंवा वाटीने मेजरमेंट घेणार आहात त्या वाटीने फक्त अर्धा वाटी किंवा अर्धा कप दूध घालून घ्या. आता खवा, तेल, साखर आणि दूध या 4ही गोष्टी छान एकत्र बीट करून घ्यायच्या. साखर थोडीशी कमी ठेवा कारण खोव्याला अंगचाच गोडसरपणा असतो, त्यामुळे खूप जास्त साखर घालू नका. आता घ्यायचं आहे मैदा. मैदा आपण आवर्जून चाळून घ्यायचा आहे. मैदा चाळत असतानाच यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि या 3ही गोष्टी आवर्जून चाळून घ्यायच्या. मैदा चाळून घेतल्यामुळे केक आपला फ्लफी स्पॉन्जी व्हायला मदत होते. त्यामुळे या छोट्या छोट्या स्टेप आवर्जून फॉलो करा. त्यामुळेच तुमचा केक छान स्पॉन्जी व्हायला मदत होणार आहे. मैदा घालून घेतल्यानंतर आता या बॅटरमध्ये मैदा छान एकजीव करून घ्यायचा. अजिबात ही गाठी गुठळ्या राहता कामा नये. सुरुवातीला कट अँड फोल्ड मेथडने छान मिक्स करून घ्यायचा आणि नंतर बीटरच्या सहाय्याने छान स्मूथ असं हे बॅटर तयार करून घ्यायचं. या बॅटरमध्ये अजिबात ही गाठी गुठळ्या राहता कामा नये याची आवर्जून काळजी घ्या. आपण यामध्ये खवा घातलाय त्यामुळे खवा सुद्धा छान या मैद्याबरोबर एकजीव झाला पाहिजे. जरी खव्याच्या गाठी गुठळ्या राहिल्या ना तरी केक आपला व्यवस्थित स्पॉन्जी होणार नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता किती छानपणे हे मी बीट करून घेतले. अगदी सिल्की स्मूथ असं हे बॅटर आपलं तयार झाले. आता ज्या आपण पातेल्याला ग्रीसिंग करून घेतलं होतं त्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं. थोडंसं डॅप करायचं, 2 वेळा डॅप करायचं. चमच्याच्या सहाय्याने सगळं बॅटर छान एकसारखं पसरून घ्यायचं. मध्ये ज्या वेळेला आपण सेंटरला बॅटर ओतत असतो त्यावेळेला मध्ये थोडंसं जास्त बॅटर ओतलं जातं. ते मधलं बॅटर सुद्धा थोडंसं एकसारखं करून घ्यायचं. वरून तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता. इथे मी काजू, बदाम, पिस्ते घालून घेतलेत, चारोळ्या घालून घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स वरून घालू शकता. यामुळे केक दिसायला सुद्धा अतिशय सुंदर दिसतो. चला आता पातेलं सुद्धा आपलं छानपैकी फ्री हीट झाले. आता यामध्ये हे पातेलं ठेवायचं. आता
सगळ्यात महत्त्वाचं आहे केक बेक करत असताना त्याचं टेम्परेचर थोडं जरी जास्त झालं ना तरी केक आपला करपून जातो, अजिबात व्यवस्थित बेक होत नाही, बाहेरून पूर्ण लाल होतो आणि आतून मात्र कच्चा राहतो. केक व्यवस्थित बेक व्हावा यासाठी काय करायचं, गॅस सुरुवातीला 3 ते 4 मिनिटं फुल ठेवायचा, मीडियम टू फुल ठेवायचा. जर तुमच्या मोठ्या गॅसवर तुम्ही जर केक करत असाल तर मग मीडियम ठेवा आणि नंतर एक तवा छानपैकी गरम करून घ्यायचा आणि 3 मिनिटानंतर हे पातेलं तव्यावरती ठेवायचं. गॅस पूर्ण लो ठेवून 20 मिनिटं हा केक छान बेक करून घ्यायचा. लक्षात ठेवा पातेल्याच्या खाली आवर्जून तवा ठेवा, तेव्हाच इतका सुंदर केक बेक होतो. तुम्ही बघू शकताय केकचा कलर किती एकसारखा असा आलाय आणि चाकू घालून मी बघतेय अजिबात हे केक आतमध्ये कच्चा राहिला नाहीये. ही स्टेप फक्त एक महत्त्वाची फॉलो केली ना तर तुमचा केक अगदी परफेक्ट असा बेक होईल. तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही पातेल्यामध्ये हा केक बेक केलाय. ओव्हनमध्ये सुद्धा एवढा परफेक्ट बेक होणार नाही. एवढा परफेक्ट केक तुम्ही पातेल्यामध्ये बेक करू शकता. फक्त गॅसचं टेम्परेचर मात्र मी सांगितले त्याप्रमाणे ठेवा. तुम्ही केक बघू शकता बाहेरच्या बाजूने पूर्णपणे सुटलाय, अजिबातही तो आतमध्ये पातेल्याला चिकटला नाहीये, कारण आपण ग्रीसिंग सुद्धा तेवढंच परफेक्ट केलं होतं. त्यामुळे केक अगदी सहजपणे डिमोल्ड झालाय. केक डिमोल्ड करताना कधीही पातेलं थंड करायचं, किमान कोमट तरी करायचं आणि त्यानंतरच केक छानपैकी डिमोल्ड करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा केक तयार झालाय. वरचे ड्रायफ्रुट्स सुद्धा इतके सुंदर दिसत आहेत, त्यामुळे आवर्जून वरून ड्रायफ्रुट्स लावा, आतमध्ये मावा आणि वरून हे ड्रायफ्रुट्सचं कॉम्बिनेशन अतिशय अफलातून असं लागतं. तुम्ही केकचा स्पॉन्ज बघू शकताय किती उंच झालाय केक आपला. आता केक मी तुम्हाला हा कटही करून दाखवते. अतिशय सुंदर असा हा आपला मावा केक घरच्या घरी तयार होतो. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा, म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट स्पॉन्जी मावा केक बनवू शकणार आहात. एक पीस आपण कट करून बघतोय, किती सुंदर असा हा स्पॉन्ज तयार झालाय. तुम्ही बघू शकताय आतमध्ये हा पीस सुद्धा मी कट करून दाखवणार आहे. हा पीस सुद्धा अतिशय परफेक्ट असा जाळीदार कट झालेला आपल्याला दिसेल. इतका सुंदर केक तुम्हाला विश्वासच बसणार नाही की तुम्ही पहिल्या प्रयत्नात घरी बनवू शकताय म्हणून. केक कट केल्यानंतर आतमध्ये तुम्हाला एकसारखी इव्हनली ही जाळी दिसतीये ना, ती फक्त आणि फक्त केक इव्हनली बेक झाल्यामुळे दिसतीये. केक बेक व्हायला फक्त मला 25 मिनिटं लागलेत. 25 मिनिटांमध्ये केक परफेक्ट असा बेक झालाय आणि अगदी लो फ्लेमवरती केक हा आपण बेक करून घेतलाय. चला, दिलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा हा मावा केक तुमच्या मुलांसाठी संडे स्पेशल बनवू शकता, किंवा अगदी आता ख्रिसमस तोंडावर आले, नाताळासाठी सुद्धा तुम्ही हा केक बनवू शकता. घरच्या घरी हेल्दी आहे, ड्रायफ्रुट्स, मावा वापरलाय, घरचे सगळे पदार्थ आपण यामध्ये वापरलेत. विकतच्या केकमध्ये आपल्याला माहितीही नसतं काय ॲड केले, काय प्रिझर्वेटिव्ह यामध्ये घातलेत, परंतु आपण हा घरच्या घरी हेल्दी केक आवर्जून बनवून खाऊ शकतो. आणि रेसिपी अतिशय सोपी आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि परफेक्ट असा मावा केक तुम्ही घरी तयार करा. चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे येणारी एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.